आयला आंबोलीला जाऊन माझ्यासोबत असं काहीतरी होईल मला वाटलंच नव्हतं. तर विषय असा की आज आपण गेलो होतो आंबोलीला. गाडीच्या पोटात काय नव्हतं म्हणून सर्वात अगोदर पेट्रोल पंपावर जाऊन गाडीला पेट्रोल पाजवलं. नंतर या लालपरीचा पाठलाग करत करत निघालो आंबोलीला. चंदगडवरून आंबोलीच्या मेन वॉटरफॉल कडे जाताना वाटेत एक नांगरतास वॉटरफॉल आणि हिरण्यकेशी मंदिर लागतंय. आम्ही पण म्हटलं जरा जाता जाता नांगरतास वॉटरफॉल बघून जाऊया. इथं आहे ना मामांनी आमच्याकडनं पर पर्सन 10 रुपये तिकीट घेतलं बघा. मामांना 10-10 रुपये देऊन आम्ही खाली उतरलो आणि मग काय आमच्या समोर होता सुंदर असा नांगरतास वॉटरफॉल. त्याच्यानंतर आम्ही हिरण्यकेशी मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालो. मंदिरामध्ये जाण्यासाठी गाडी पार्किंग मध्ये लावून थोडंसं चालत जावं लागतंय. चप्पल नवीन आहेत त्यामुळे जरा साईडलाच ठेवूया म्हटलं, नाही तर कोणतर घेऊन जायचं उगाच. आणि हे आहे आंबोलीच्या जंगलामधलं हिरण्यकेशी मंदिर. हिरण्यकेशी नदीचा उगम इथूनच झालाय. या मंदिराच्या कुंडातल्या पाण्यामध्ये सोनेरी पंखांचा दुर्मिळ मासा आढळतो. मंदिरामध्ये दर्शन घेऊन परत जाताना आमची गाडीच बंद पडली. मग कसं बस एकदा असं गाडी चालू करून आम्ही पोहोचलो आंबोली घाटामध्ये. आंबोली घाटामधली धुकं बघून घाटात आलोय की ढगात आलोय तेच समजना झालेलं. धुक्यांमधनं वाट काढत काढत एकदा असं आम्ही आंबोलीच्या मेन वॉटरफॉलवर पोहोचलो. इथं पर पर्सन 20 रुपये तिकीट होतं बघा. पायऱ्यांवरून पांढरं शुभ्र पाणी पडत होतं. त्याच्यावरनं चालत जाताना तर एकदम भारीच वाटत होतं. यंदा पाऊस कमी असल्यामुळे दरवर्षीपेक्षा वॉटरफॉलला पाणी खूपच कमी पडत होतं. वॉटरफॉलवर एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही परत खाली उतरलो. खाली या मामांना कंच भाजताना बघून आमच्या तोंडाला पण पाणी सुटलं हो. म्हणून आम्ही पण एक एक कणीस घेऊन खाल्लो. मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. तुम्ही आंबोलीला जाऊन आला की नाही ते कमेंट करून नक्की सांगा.